नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या झिरो टू हिरो या सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत व्हेरिएबलवर प्रोग्राम. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं तर व्हॉट इज व्हेरिएबल आणि काय यूज करायचं, त्याचं डिक्लेरेशन कसं असतं. ॲक्च्युअलमध्ये आपण त्याचा काय करूया, आज यूज करून पाहूया प्रोग्राममध्ये. चला तर मग आपण प्रोग्राम स्टार्ट करूया. तर प्रोग्राम स्टार्ट करायचा आहे हॅश इन्क्लूडने. हॅश इन्क्लूड हा कशासाठी यूज केला जातो की फाईलला इन्क्लूड करून घेण्यासाठी तुमच्या प्रोग्राममध्ये आपल्याला यूज करायचे stdio.h ही फाईल. ठीक आहे, आपल्याला यूज करायची stdio.h ही फाईल. ही स्टँडर्ड इनपुट आउटपुट फाईल आहे, हिडर फाईल आहे. जर ही नाहीच घेतली तर तुम्ही जे प्रिंटफ स्कॅनफ यूज करता ते तुम्ही यूज करू शकत नाही. त्यामुळे ही फाईल खूप गरजेची आहे. हिडर फाईल आपण इन्क्लूड करून घेतली. त्यानंतर आपण मेन फंक्शनकडे जाणार आहोत. इंट मेन फंक्शन आहे, त्याला आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर स्टार्ट केला आहे. त्यानंतर आहे आपल्याला घ्यायचा इंटीजर a इज इक्वल टू 10. ठीक आहे, इंटीजर a इज इक्वल टू 10 घेतलेला आहे. हा इंटीजर डेटा टाईप आहे. a ही व्हेरिएबल आहे, 10 ही व्हॅल्यू आहे. तर आपण एक फ्लोट व्हॅल्यू घेऊया. फ्लोट घ्यायची मला. मार्क्स इज इक्वल टू 83.456768. ओके, सेमीकोलन देऊया. त्यानंतर घ्यायचे मला कॅर ग्रेड इज इक्वल टू इन्व्हर्टेड कॉमामध्ये असलं पाहिजे कॅरेक्टर ए आणि सेमीकोलन देऊया. ठीक आहे, आपण 3 वेगवेगळ्या टाईपचे डेटा टाईप्स घेतले. फर्स्ट आहे इंटीजर, सेकंड आहे फ्लोट आणि थर्ड आहे कॅर डेटा टाईप. तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी काय करायच्या, प्रिंट करायच्या आहेत. खालच्या लाईनला येऊया. प्रिंट एफ ब्रॅकेटमध्ये आपल्याला प्रिंट करायचं आहे व्हॅल्यू ऑफ ए इज व्हॅल्यू ऑफ ए इक्वल टू %d and we are using your /n for new line. आणि मग जो आपला व्हेरिएबल आहे ए तो व्हेरिएबल आणि लास्टला द्यायचा सेमीकोलन. ओके, नेक्स्ट लाईनला आपण प्रिंट करूया. प्रिंट एफ ब्रॅकेटमध्ये आपल्याला मार्क्स प्रिंट करायचे. सो मार्क्स इज इक्वल टू %2f. तर 2fचा मिनिंग काय आहे की मी मार्क्समध्ये काय घेतलेलं, डेसिमल पॉईंट्स घेतला, फ्लोट डेटा टाईप घेतला. ठीक आहे, तर मला 2 डिजिट्स डेसिमल पॉईंट्सच्या नंतर 2च डिजिट मला डिस्प्ले झाले पाहिजे, म्हणून मी .2f असं घेते आणि त्यानंतर यूज करते /n कशासाठी, न्यू लाईनसाठी. ठीक आहे, आणि आपला व्हेरिएबल आहे मार्क्स जो की आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. सेमीकोलन देऊया. थर्ड प्रिंट एफ यूज करायचा आहे, प्रिंट एफ फंक्शन. त्यानंतर मला करायचं आहे ग्रेड डिस्प्ले. सो त्यासाठी आपण यूज करतो %c आणि परत /n फॉर न्यू लाईन आणि कॉमा देऊन आपलं जे ग्रेड व्हेरिएबल आहे ते घ्यायचं आणि सेमीकोलन द्यायचं. ओके, लास्ट लाईन आहे रिटर्न 0. ओके, तर कोड टाईप करून झाला आहे. पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. हॅश इन्क्लूड कशासाठी यूज करतो आपण. हॅश इन्क्लूडने काय होतं की आपली जी हिडर फाईल आहे ती प्रोग्राममध्ये इन्क्लूड केली जाते. त्यासाठी हॅश इन्क्लूड यूज करता. आणि stdio.h ही स्टँडर्ड इनपुट आउटपुट हिडर फाईल आहे, ती घेतली तरच आपण प्रिंटफ आणि स्कॅनफ हे फंक्शन यूज करू शकतो. कारण की ते आहेत कुठे, इनपुट आउटपुट आपली जी स्टँडर्ड इनपुट आउटपुट हिडर फाईल आहे त्यामध्ये. त्यामुळे ती घेणे गरजेचं आहे. इंट मेन हे मेन फंक्शन आहे. म्हणजेच एक्झाम्पल घ्यायचं तुमचं रिअल लाईफ एक्झाम्पल, तर तुम्हाला एंट्री करायची घरात तो दरवाजा, मेन दरवाजा जिथं आहे तिथूनच एंट्री करायची. तर आपल्या प्रोग्रामची स्टार्टिंगच कुठून होते, मेन फंक्शनपासून. एक्झिक्युशनच कुठून होतं, मेन फंक्शनपासून. मग त्यानंतर जेव्हा कर्ली ब्रेस स्टार्ट होतो, म्हणजेच तुमचा ब्लॉक स्टार्ट होतो, तुम्ही मेन दरवाजा उघडला, त्यानंतर तुम्हाला एंट्री करायची हॉलमध्ये. ठीक आहे, तुम्ही हॉलमध्ये गेलात, त्यामुळे नंतर तुम्ही ॲक्सेस काय कराल, एक 1 by 1 स्टेटमेंट, म्हणजेच तुम्ही बेडरूम, किचन, असे दुसरी बेडरूम असे ॲक्सेस करू शकता. तर हे स्टेटमेंट म्हणजे तुमचे बेडरूम झालं. तर तुम्हाला एक एक स्टेटमेंट ॲक्सेस करायचं आहे. आता फर्स्ट स्टेटमेंटला आपल्याला मिळालं इंट ए इज इक्वल टू 10 व्हॅल्यू, जी इंटीजर व्हॅल्यू आहे, आणि
ती ए ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाली. नेक्स्ट आहे तुमची फ्लोट व्हॅल्यू जी की मार्क्स या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाली आहे. आणि त्यानंतर कॅर डेटा टाईप यूज केला आहे आणि ग्रेड हे व्हेरिएबल घेतल्याने त्याच्यात एक ग्रेड स्टोअर केलेला आहे ए नावाचा. एची व्हॅल्यू तुमची 65 असते. ठीक आहे. त्यानंतर आपण यूज केलं प्रिंट एफ फंक्शन. व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू %d. %d कधी यूज करतो ज्यावेळेस आपल्याला इंटिजर नंबर डिस्प्ले करायचा असतो त्यावेळेस. आणि /n फॉर न्यू. आणि ए हा व्हेरिएबल आपण घेतला. ओके. नेक्स्ट प्रिंट एफ आहे मार्क्स %2f सांगितलं मी आता की मला 83.45 इतकंच प्रिंट करून पाहिजे त्यावेळेस मी 2.2f यूज केलं. आणि ग्रेड डिस्प्ले केलं %c यूज केलं तिथे आणि ग्रेड डिस्प्ले केलं. रिटर्न 0 म्हणजे काय की तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली एक्झिक्यूट होतोय झालाय आणि आता तुम्हाला त्या ब्लॉकच्या बाहेर यायचं. ठीक आहे. तर हे झालं आपला प्रोग्राम. तर रन करून बघूया. GCC प्रोग्रामचं नेम घ्यायचं व्हेरिएबल .c. इथं कंपायलेशन होतं GCC कंपायलरसाठी काही कंपायलरचे आहे कमांड. आणि त्यानंतर आपल्याला रन करायचं आहे .a.exe. तिथे प्रोग्राम रन होईल. बघा रन झाला आपला प्रोग्राम. एज इज इक्वल टू आहे 22. मार्क्स आहे 80.5. 50 मुद्दा म्हणून मी 4 डिजिट घेतले ते त्याने राऊंड अप करून 50 दिले आपल्याला आणि ग्रेड ए आलेला आहे. अशा पद्धतीने आपला व्हेरिएबल जो टॉपिक आहे प्रोग्राममध्ये कसा यूज करायचा ते आपण या प्रोग्राममध्ये पाहिलं, या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.